मला खूप कमेंट येतात, "ताई आम्हाला पुण्यामध्ये जॉब सांगा, डेटा एंट्री रिलेटेड जॉब सांगा, जेणेकरून ईझी होईल आपल्याला." कारण आम्हाला थोडं जास्त इंग्लिश बोलता येत नाही, पण आम्हाला जर टायपिंग करायचं किंवा डेटा एंट्री करायचं जॉब भेटेल, तर खूप बरं होईल म्हणून. सो आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. कारण आजचा व्हिडिओ डेटा एंट्री रिलेटेड आहे आणि पुण्यामध्ये आहे मेन म्हणजे. ओके. सो पुण्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली या जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. सो आज मी पुण्यामधून 2 डेटा एंट्री रिलेटेड जॉब घेऊन आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला बेसिक त्यांनी म्हटलेत, की तुम्हाला वर्ड यायला पाहिजे आणि एक्सेल तुम्हाला यायला पाहिजे. ओके. आणि मी तुम्हाला सांगेन, की समजा तुम्ही डेटा एंट्री जर शोधत असाल जॉबमध्ये, तुम्ही एक्सेल शिकून घ्या. कारण डेटा एंट्री म्हणजे एक्सेल येणार म्हणजे येणारच 100%. ओके. सो एक्सेल शिकून घ्या आणि एक्सेल शिकण्यासाठी तुम्हाला YouTubeवरती भरपूर व्हिडिओ मिळून जातील. ओके. YouTube अवेलेबल आहे. त्याला व्हिडिओ मिळतात. शिकून घ्या कोणतेतरी. एक 2-4 व्हिडिओ तरी बघून ठेवा, डाउनलोड करून ठेवा आणि तेच रिपीट करा एक 2-3 वेळा. जेणेकरून काय असेल तुमचं प्रॅक्टिस बी होते आणि एक तर शिकताना काय करायचं, जेव्हा आपण शिकत असतो ना, तेव्हाच आपण प्रॅक्टिस सुद्धा करायचं. एक तर मोबाईलमध्ये लावा, लॅपटॉपमध्ये प्रॅक्टिस करा. असं तुम्ही करू शकता. ओके. सो जॉब्स आजचे खूप चांगले डेटा एंट्री रिलेटेड जॉब्स आहेत सगळे. ओके. सो डेफिनेटली जॉबला अप्लाय करा. ओके. सो चला मग सगळी डिटेल्स तुम्हाला चेकआउट करून सांगते काय-काय रिक्वायर्ड आहे. तुम्ही फ्रेशर असाल तरी चालतं, एलिजिबल आहात. ओके. जॉबला फ्रेशर अल्सो एलिजिबल आणि एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तरी तुम्ही ह्या जॉबला एलिजिबल आहात. ओके. सो चला मग चेकआउट करा सगळे डिटेल्स. त्याच्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनल तुम्ही लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि ज्यांना जॉबची गरज आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा. ओके. सो चला मग जॉब डिटेल्स चेकआउट करूया. तर आता आपण स्क्रीनवरती आलेलो आहोत. सो बघू शकता फर्स्ट जॉब आहे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून. तुम्ही जरी तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल, समजा तुम्हाला काहीच एक्सपिरियन्स नाही, झिरो एक्सपिरियन्स त्यांनी म्हटले, तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. सॅलरी सुद्धा तुम्हाला खूप चांगली भेटायला 1.75 पासून 2.725 लॅक्स पर एनम. ओके. पुणेमध्ये आहे आणि मुकुंद नगरला हे तुमचा जॉब असणार आहे. ओके. सो त्याच्या जर तुम्हाला पुण्यामध्ये जॉब पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली इथं अप्लाय करू शकता. ओके. सो जॉब हायलाइट्स काय काय बघूया आपण. सो असायला फर्स्ट म्हणजे काय, प्रोफिशियंट इन टायपिंग विथ हाय अॅक्युरेसी अँड गुड नॉलेज ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस. एक तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं चांगलं नॉलेज असायला पाहिजे, म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस तुम्हाला यूज करता आलं पाहिजे इन शॉर्ट. ओके. आणि त्याच्यामध्ये तुमचं टायपिंग स्पीड, आपण जे टाईप करतो ते स्पीड एक चांगलं असायला पाहिजे आणि अॅक्युरेसी चांगली असायला पाहिजे, हाय अॅक्युरेसी असायला पाहिजे. ओके. आणि चांगलं नॉलेज असायला पाहिजे MS ऑफिसचं. ओके. हे मेन रिक्वायरमेंट आहे त्यांना. परफॉर्म रुटीन डेटा एंट्री टास्क अँड क्लेरिकल ड्युटीज. म्हणजे त्यांचे जे डेटा एंट्रीचा टास्क जो असतो त्यांनी देतात, की कोणतं पण त्यांचं सॉफ्टवेअर असते, जे कोणतं त्यांनी सॉफ्टवेअर यूज करतात किंवा एक्सेल शीट यूज करतात त्यांनी, त्याच्यामुळे तुमचा डेटा एंटर करायचं हे तुमचं रुटीन असणार आहे, डेली रुटीन असते. आणि क्लेरिकल ड्युटीज, त्यांच्या थोड्या ड्युटीज असतात, म्हणजे ते थोडं तुम्हाला एक्स्ट्रा काम पण देऊ शकतील थोडंफार, ते सुद्धा तुम्हाला करायला लागेल. ओके. एवढंच रिक्वायरमेंट त्यांनी याच्यासाठी सांगितलं. जॉब हायलाइट्स एवढंच ते सांगितलं. ओके. आता जॉबचं डिस्क्रिप्शन बघूया आपण. फर्स्ट वन, प्रोफिशियंट इन टायपिंग विथ हाय लेवल ऑफ अॅक्युरेसी. ओके. सो तुमचं टायपिंग स्पीड चांगला असायला पाहिजे आणि तुमची अॅक्युरेसी जे तुम्ही टाईप करतात ते अॅक्युरेसी म्हणजे काय, ते परफेक्ट असायला पाहिजे, करेक्ट असायला पाहिजे, म्हणजे मिस्टेक व्हायचं नाही. गुड नॉलेज ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड ऑफिस. मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे, त्याच्यामध्ये एक्सेल आणि वर्ड हे तुम्हाला यूज करता आलं पाहिजे. ओके. 2 मेन्शन केले, एक्सेल वर्ड एक्सेट्रा, पण तुम्ही दुसरं पण सगळं बघितलं तर चालतंय. ओके. पॉवर पॉईंट पण आहे, ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. नेक्स्ट, ॲबिलिटी टू हँडल रिपिटेटिव्ह टास्क विथ अॅक्युरेसी. कसं असतंय, एक-एकदा आपल्याला रिपिटेटिव्ह टास्क दिले तर कसं करतो, की आपण कंटाळा करतो, की अरे यार तेच काय करायचं. पण त्यांनी काय म्हटलं, जरी रिपिटेटिव्ह टास्क असलं ना तरी तुम्हाला विथ फुल अॅक्युरेसी, म्हणजे गुड अॅक्युरेसी सोबत किंवा हाय लेवल ऑफ अॅक्युरेसी सोबत तुम्हाला काय करायचंय, हँडल करायचंय किंवा ते काम करायचंय. ओके. हे त्यांनी मला सांगितलं. परफॉर्म रुटीन डेटा एंट्री टास्क अँड क्लेरिकल ड्युटीज एज रिक्वायर्ड. हे मी तुम्हाला वरती सांगितलं, की डेटा एंट्री टास्क तुम्हाला तुमचं काम करावं लागेल. ओके. रोल अदर असणार, इंडस्ट्री कुठल्या इम्पॉर्टंट एक्सपर्ट इंडस्ट्री आहे. स्टार इंडिया लॉजिस्टिक ही कंपनीचं नाव इथं बघू शकता तुम्ही. कंपनीचं नाव आहे स्टार इंडिया लॉजिस्टिक. ही एक इम्पॉर्टंट एक्सपोर्टची इंडस्ट्री आहे. ओके. एज्युकेशन त्यांनी काय पाहिजे म्हटलं तर हे एक तर जॉब तुमचं फुल टाइम असणार आहे, परमनंट असणार आहे, विच इज गुड ऍक्च्युली. परमनंट जॉब असणार आहे. डिप्लोमा असला पाहिजे इन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट मॅनेजमेंट आणि एनी ग्रॅज्युएट. जर तुमचं डिप्लोमा झालं असेल ह्याच्यात तर तुम्ही एलिजिबल आहात. आणि समजा तुमचं कोणतं पण ग्रॅज्युएशन झालं असेल देन ऑल्सो यू आर एलिजिबल, यू आर वेलकम. सो तुमचं ग्रॅज्युएशन असेल डेफिनेटली जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. टायपिंग सिंग मेंटेटेड आहे, एक्सेल MS ऑफिस आणि कम्युनिकेशन स्किल चांगलं बोलता आलं पाहिजे. ओके. सो हे याचं रिक्वायरमेंट आहे डेटा एंट्री ऑपरेटरचं. तुम्हाला MS वर्ड चांगलं शिकून, म्हणजे शिकायचं जरी विसरलं असेल तर तुम्ही शिका आणि MS एक्सेल एक बघून घ्या. ओके. जेव्हा इंटरव्ह्यू जाता तेव्हा. हे फर्स्ट जॉब दिला. सेकंड जॉब बघूया, सेकंड डेटा एंट्री जॉब. आज सगळे डेटा एंट्री जॉब सगळे पुण्यामधलेच असणार आहेत. ओके. ओके. सो आय थिंक हे बघितलंय आपण ऑलरेडी, राईट? सेमच आहे हे. येस. सो हे बघूया आपण.
नेक्स्ट आहे आपला डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून. ओके, पुणेमध्ये भोसरी इंडस्ट्री एरिया, भोसरी एरियामध्ये त्यांची इंडस्ट्री एरिया आहे, त्या एरियामध्ये जॉब असणार आहे. आणि उत्तम टूल्स म्हणून कंपनीचं नाव आहे असं म्हणू शकता तुम्ही. पिंपरी चिंचवड ह्या एरियामध्ये येते ते. ओके, सो ह्यांचं पण सॅलरी तुम्हाला इथं पडणार आहे 2.5 पासून 3 लाख. ओके, चांगली सॅलरी आहे. नियर बाय 20,000 तुमच्या हातामध्ये येतील इथं. ओके, जॉब हायलाइट्स काय काय तर एक्सपिरियन्स विथ MS ऑफिस अँड डेटा प्रोग्राम्स. तुम्हाला MS ऑफिस करता आलं पाहिजे, म्हणजे यूज करता आलं पाहिजे. डेटा प्रोग्राम्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, प्रिपेअर रेट लिस्ट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे, डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करायचं आहे, मेंटेन करायचं रेकॉर्ड्स, कम्युनिकेट रेट कार्ड्स. त्यांचे रेट कार्ड जे असतात ते कम्युनिकेट करायचे टू सेल्स टीम्स. त्यांची जी सेल्स टीम्स आहे त्यांच्यासोबत तुम्हाला रेट कार्ड कम्युनिकेट करायचं आहे. परफॉर्म डेटा एंट्री ॲज इन्स्ट्रक्टेड. त्यांनी जसे इन्स्ट्रक्ट करतात, म्हणजे त्यांनी तुम्हाला जसं ट्रेनिंग देतात ना, त्याप्रमाणे तुम्हाला डेटा एंट्री तिथं परफॉर्म करायचंय किंवा तिथं एक्झिक्यूट करायचं असं म्हणू शकता तुम्ही. ओके, सो हे एक आहे. सो जॉब डिस्क्रिप्शन आता बघूया आपण. हे तर तुम्हाला सांगितलं की जॉबचे हायलाइट्स थोडेफार सांगितले तर तुम्हाला. एक तर MS ऑफिस, डेटा प्रोग्राम्स, रेकॉर्ड मेंटेन करायचं, डॉक्युमेंटेशन बनवायचं, लिस्ट बनवायचं, कम्युनिकेट करायचं त्यांच्या सेल्स टीम सोबत, आणि परफॉर्म करायचं डेटा एंट्री असतात त्यांनी इन्स्ट्रक्ट करतात ते. ओके, जॉब डिस्क्रिप्शन काय तर प्रिपेअर द रेट लिस्ट अँड डॉक्युमेंट्स. त्यांचे जे रेट लिस्ट असतात, म्हणजे त्यांचे जे कंपोनंट असतात किंवा त्यांचे जे प्रोडक्ट असतात त्यांचं रेट लिस्ट आणि त्याचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला बनवायचं आहे. मेंटेन द रेकॉर्ड अँड डेली एंट्रीज. दररोजच्या एंट्री तुम्हाला मेंटेन करायचे आहेत. ओके, काय काय तुम्ही डेली घालता की त्याचे रेकॉर्ड तुम्हाला बनवायचे. कम्युनिकेट द सेल टीम रिगार्डिंग द रेट कार्ड अँड मेल डेली बेसिस. ओके, कम्युनिकेट द सेल्स टीम. त्यांची जी सेल टीम आहे त्यांच्यावर तुम्हाला कम्युनिकेट करायचं रिगार्डिंग द रेट कार्ड. रेटचे जे कार्ड असतात की ते, आणि त्यांना डेली मेल करायचं. हे सगळं तुमचं मेल वरती असणार आहे. मेल डेली बेसिस. ओके, डेली तुम्हाला मेल करावं लागेल. फॉलो द सिनियर इन्स्ट्रक्शन डेटा एंट्री रिलेटेड. डेटा एंट्री करण्यासाठी सिनियर जे इन्स्ट्रक्शन सांगतात, म्हणजे तिथे जे सिनियर असतात त्याप्रमाणे तुम्हाला फॉलो करायचं. ओके, रोल तुमचा असणार आहे बॅक ऑफिस ऑपरेशन म्हणून. ओके, डिपार्टमेंट असणार आहे कस्टमर सक्सेस सर्व्हिस अँड ऑपरेशन. इंडस्ट्री टाईप आहे इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन. फुल टाइम आहे, परमनंट आहे, बॅक ऑफिस आहे. एनी डिग्री, तुमची कोणती पण डिग्री झाली असेल तर तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. ओके, सो डन गाईज, खूप चांगला आहे. दोन्ही पण डेटा एंट्री जॉब्स आहेत. सो डेफिनेटली तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल किंवा तिथं तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमचा तिथे हजबंड जॉब करत असाल, तर तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर पण तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता डेफिनेटली. ओके, सो समजा याच्यामध्ये काय समजलं तर कमेंट करा. आणि तुम्हाला कोणते जॉब पाहिजे ते पण तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा. कोणत्या एरियामध्ये पाहिजेत, वर्क फ्रॉम होम पाहिजेत का रिमोट पाहिजे किंवा ऑफिस जॉब पाहिजे, हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ओके, सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. काय समजलं तर कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब सुद्धा करायचं. ओके, सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सांगू शकता. ओके, सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. काय समजलं तर कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब सुद्धा करायचं. ओके, सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.